अशोक खरात प्रकरणी चौकशीनंतर रुपाली चाकणकरांना आता ईडीनं सुद्धा समन्स बजावलेला आहे। उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे ईडीनं समन्स बजावल्याचं कळतंय। समता पतसंस्थेमधील बनावट खाती, आर्थिक व्यवहार तसंच खराची संबंधित संस्थांमधील सहभाग या संदर्भात ईडीकडून चौकशी होणार आहे। एसआयटी चौकशीनंतर रुपाली चाकणकरांनी तपासाला पूर्ण सहकार्य करणार असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, सीबीआयनं केलेली 6 तासांहून अधिकची चौकशी आणि आता ईडीच्या सुद्धा रडारवर आहेत चाकणकर। कधी चौकशी होतीये ईडीकडून? सध्या नक्कीच एसआयटी चौकशी, त्यानंतर सीबीआयची चौकशी, यानंतर आता चाकणकरांना ईडीने समन्स बजावलेलं आहे आणि चौकशीला हजर राहण्याचे या समन्स मध्ये म्हटलेलं आहे। 14 मे रोजी तुम्ही चौकशीला हजर राहा असं या समन्स मध्ये म्हटलेलं आहे। खरं तर एसआयटीच्या चौकशीसाठी चाकणकरांना खूप उशिरा जे आहे ते नोटीस दिल्याचं आरोप होत होते, कारण त्यांना पाठीशी घातलं गेलं असं म्हटलं जात होतं। त्यानंतर त्या एसआयटी चौकशीला सामोरे गेलेल्या होत्या। त्यानंतर मात्र त्याने तपासाला सहकार्य करणार असल्याचं म्हटलं होतं। त्यानंतर आता ईडीने जे आहे ते हे समन्स बजावलेले आहे। 14 मे म्हणजे उद्या तुम्हाला चौकशीसाठी हजर राहण्याचं आहे असं या समन्स मध्ये म्हटलेलं आहे। आता रुपाली चाकणकर या समन्सला जातात का चौकशीसाठी, का काही त्यांच्या वकिलामार्फत उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र यामध्ये समता पतसंस्थेतले गैरव्यवहार, खराशी संबंधित मालमत्ताचे गैरव्यवहार या सगळ्याची चौकशी जी आहे ती ईडी करते आणि या ईडीला या संदर्भातले काही महत्त्वाची चौकशी जी आहे ती चाकणकरांकडे करायची आहे आणि त्यासाठी हे समन्स बजावल्याची माहिती देण्यात आली आहे। आता पाहावं लागेल की चाकणकर जातात का त्यांच्या वकिलामार्फत काही त्यांना उत्तरे दिले जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। श्रद्धा, तपासाला सहकार्य करण्याचं त्यांनी ऑलरेडी म्हटलेलं आहे। या सगळ्या संदर्भातली ताजी माहिती घेऊ बालाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी।